आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे आणि मराठा आरक्षणाच्या जीआरवर काय निर्णय होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट, ओबीसींच्या मागण्यांवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि मराठा आरक्षणाच्या जीआरवर काही तोडगा निघतो का याकडे सुद्धा लक्ष असेल। अधिक जाणून घेत आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबतच। सुशांत, आपण पाहिलं जीआरच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंनी अगोदरच सरकारला 17 सप्टेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय आणि आज जी बैठक होणारी आहे ओबीसी संदर्भात असू देत किंवा मराठा आरक्षणासंदर्भात असू देत, किती महत्त्वाची मानली जाते? अगदी खरं आहे। आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही अतिशय महत्त्वाची आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे राज्यात मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसीच्या मागण्या असतील यावर सध्या सुरू आहे। एकीकडे ओबीसीचे नेतृत्व करणाऱ्या काही नेते जे आहेत उपोषण करतायत, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील जो सरकारने त्यांना जीआर दिलेला आहे त्याबाबत आता सरकार पुढे काय पावलं टाकणार आहे याकडे त्यांचं लक्ष लागलंय। त्यामुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं या दोन्ही विषयावर काय निर्णय होतोय आणि ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत तर ओबीसी आणि त्या ओबीसी सुशांत, जी आज बैठक होणार आहे त्याचे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।